जाणोनिया भविष्य चिन्ह आज्ञा देता झाला रावण, मग सुलोचना निघे आपण रामान मन करावया. आणि त्यावेळेस असणाऱ्या रावणानं त्या ठिकाणी पुढचं चिन्ह त्या रावणाच्या लक्षात आलं आणि म्हणून रावणानं असणारा आपल्या सुनबाईला त्या ठिकाणी आज्ञा दिलेली की जा प्रभू रामचंद्राची भेट घे म्हणून. करिता योग याग कोटी स्वप्नी नवे श्रीराम भेटी, तो श्रीराम आज देखेन दृष्टीन हर्षे गोरटी चालली. अहो त्या ठिकाणी कोटी जप याग जर केले, रोज जरी प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं, जप याग सगळं जरी केलं तरी त्या भगवंताची भेट होत नाही. त्या भगवंताची भेट मला आज होणार आहे. तो त्या ठिकाणी परब्रह्म भगवंत मला आज पाहायला भेटणार आहे. या गोष्टीचा आनंद त्या ठिकाणी सुलोचना मातेला झालेला आहे आणि त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी निघालेले आहेत. हृदय कवळ निभुजा दंडन पादचारी अति प्रचंड, राम नामे गर्जन वितंडन ध्यान अखंड रामाचे. आणि त्या ठिकाणी सुलोचना मातेने असणारा तो आपल्या पतीचा भुजदंड होता ना, जो हात तुटलेला, तो हात असणारा हृदयाला कवळला आणि कवळून त्या ठिकाणी अशी वेगामध्ये त्या ठिकाणी सुलोचना माता निघाल्यात. पण कशा निघाल्यात? अखंड चिंतन प्रभू रामचंद्राचे, पण प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये असणाऱ्या मग्न त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या आणि निघालेल्या आहेत. वाजंत्रांच्या गडगर्जनी चालली सत्व शिरोमणी, पदपदी ओवाळीन क्षयवाणी नारीची. आणि त्या ठिकाणी त्या जात असताना अनेक सख्या असणाऱ्या त्यांची ओवाळणी करू लागल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये प्रभू रामचंद्राचं चिंतन होतं, भजन होतं आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या आनंदामध्ये त्या ठिकाणी सुलोचना माता निघालेल्या आहेत. सवे सखिया सांगातिनी राम रूप आणोनी ध्यानी, सुलोचना एक निष्ठ म्हणीन राम स्मरणी चालली. आणि त्या ठिकाणी अनेक सख्या होत्या सोबत आणि त्या सख्यांना घेऊन सुलोचना माता मनामध्ये एकाग्र चित्ताने त्या ठिकाणी मनामध्ये प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि चिंतन करत त्या ठिकाणी भगवंताकडे निघालेले आहेत. देखता श्रीरामाचे कटकन सुलोचनेसी अति हरिक, आज माझे भाग्य चोखन रघुकुळ टिळक देखेन. आणि त्या ठिकाणी सुलोचना माता निघाल्या आणि जात असताना त्यांना लांब त्या ठिकाणी त्या प्रभू रामचंद्रांचं सैन्य दिसलं आणि ते सैन्य बघून त्या ठिकाणी सुलोचना माताच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला आणि त्या म्हणू लागल्या की खरोखरच माझा अनेक जन्माचं त्या ठिकाणी पुण्य आणि आज फळाला आलेला आहे. मला त्या भगवंताची आज भेट होणार आहे. जय जयकारे गर्जन करो निघाली लोटांगण, वंदावया श्रीरामचरणन कर जोडन राहिली. आणि त्या ठिकाणी सुलोचना माता लांबूनच त्या ठिकाणी हात जोडलेले आहेत, लोटांगण त्या ठिकाणी घालतात आणि त्यांना असं वाटतंय की मी केव्हाच एकदा माझं मस्तक त्या भगवंताच्या चरणावरती ठेवू, अशा प्रकारचा आनंद त्या मातेला झालेला आहे. वानरी देखिली सुलोचना रावणे सीता धाडिली जाना, सर्वी करोनी गर्जनान राम राणा नमियला. आणि त्या ठिकाणी जे काही सैन्य होतं ना, प्रभू रामचंद्राचं, वानरांचं, माकडांचं, अस्वलांचं असेल, त्या ठिकाणी त्या सर्व सैन्याला त्या ठिकाणी आनंद झाला आणि आनंदामध्ये त्या ठिकाणी आपल्या भगवंताला म्हणतात की हे भगवंता, अहो सीतामाता आलेल्या आहेत, सीतामाता तुम्हाला भेटण्यासाठी आलेल्या आहेत, अशा प्रकारची विनंती त्या भगवंताला आणि ते सैन्य करू लागलेलं आहे. वानर म्हणती रामराया जानकी आदी माया, रावणे दिदली धाडोनी आणि यद्दुभय माननी. आणि त्यावेळेस असणारे वानर म्हणू लागले की हे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, अहो तो रावण आपल्याला भेला आणि भिवून त्या ठिकाणी आपल्या जानकीला, आपल्या आदी मायाला त्या ठिकाणी पाठवलेले का? तो आपल्याला घाबरला आहे, त्याला वाटलं आहे की या प्रभू रामचंद्राचा दरारा खूप मोठा आहे आणि म्हणून आपल्या मातेला त्यांनी पाठवलेला आहे. ऐकोनी वानरांचे वचन काय बोले रघुनंदन, रावण जिवंत असता जानन सीता पण देखो ना. आणि त्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्र म्हणू लागले की आपल्या सैन्याला त्या ठिकाणी म्हणतात की हे माझ्या भक्तांनो, अरे जोपर्यंत हा रावण त्या ठिकाणी जिवंत आहे ना, तोपर्यंत आपण माता सीताला पाहू शकणार नाहीत, कारण हा जोपर्यंत दृष्ट जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही तुमच्या माताला बघू शकणार नाहीस, असं भगवंत म्हणतायत. पुरता व्रतांत जाननी कोण येते विचारणी, समस्त स्वस्थ होणी नवलोकनी पहावी. आणि भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणतात की तुम्ही आता शांत बसा,
थोडासा धीर धरा आणि कोणीतरी याच्यातून तुम्ही जा आणि जाऊन त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी नेमकं काय हा प्रकार आहे, कोण येतंय कोण नाही याची पूर्णपणे चौकशी घ्या आणि तोपर्यंत असणार तुम्ही स्वस्थ राहा असं म्हणतात. राम भक्तांसी पाहीन पाप वसना सर्वता नाही, तव सुलोचना येते पाहीन राम नाम गर्जत. आणि त्यावेळेस असणार जर तुम्हाला आताची परिस्थिती जर सांगायची असली ना तर एखादी जर माता माऊली रस्त्याने चालली ना तर चार चौघ लोक तिच्याकडे बघत असतात, पण माझ्या प्रभू रामचंद्राचं सैन्य तसं नव्हतं. ज्यावेळेस सुलोचना माता जात होत्या त्यावेळेस ते वानर सैन्याने खाली माना केल्या का तर आधी त्या ठिकाणी ते सुलोचना माता असणारी प्रभू रामचंद्राकडे येत होती. त्यांच्याकडे एक आदर होता, परस्त्रीकडे बघण्याची क्षमता त्यांची खूप चांगली होती आणि त्या ठिकाणी वानरांनी खालती माना केल्या का तर सुलोचना त्या ठिकाणी येत होत्या म्हणून. वानरी खालत्या केल्या मानान तव आली सुलोचना, घालोनी रामासी प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेविले. आणि त्यावेळेस त्या वानरांनी खाली माना केल्या त्यावेळेस माता सुलोचना आल्या आणि त्या सुलोचना मात्यांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलेले. हनुमंत म्हणे श्री रघुनाथान पहिलं हे इंद्रजिताची कांता, सुलोचना पतिव्रतान वंदनार्थी आले असे. आणि त्यावेळेस असणारे हनुमंतराय म्हणू लागले, कारण त्या ठिकाणी कोणालाच माहित नव्हतं की ह्या असणाऱ्या सुलोचना माता कोण आहेत, कशासाठी आल्यात. पण हनुमंतरायांना ते माहित होतं, कारण हनुमंतरायाने सगळ्या असणाऱ्या त्या लंकेमध्ये धुंडाळा घेतलेला होता. कोण माणूस कुठला, कोणतं घर कुणाचं काय ते सगळं त्यांना माहित होतं. आणि त्यावेळेस हनुमंतराय म्हणतात की हे प्रभू रामचंद्रा, ही असणारी रावणाच्या ज्येष्ठ पुत्राची अर्थातच ही असणारी मेघनाथाची पत्नी म्हणजे सुलोचना आहे आणि ही तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. तू तव कृपाळू रघुनाथन पुसोनी पूर्ण मनोगत, हिचे पुरवावे मनोरथान असे हनुमंत बोलिला. आणि त्यावेळेस असणारा हनुमंतराय म्हणतात की हे कृपाळू असणारे भगवंता, हे प्रभू रामचंद्रा, तुम्ही सर्वांवरती कृपा करणारे भगवंत आहात ना, म्हणून हिचं काय असणारं मनोरथ आहे ते तुम्ही असणारे पद्धतशीर ऐका आणि असणारी हिची मनोकामना तुम्ही पूर्ण करा असं हनुमंतराय म्हणतात. श्रीराम म्हणे ओ मायेन उठी उठी ओ सये, इच्छा असली ती बोल स्वयं पूर्वी न जाय निज धामा. आणि त्यावेळेस त्या सुलोचनेनं असणारे त्यांचं दर्शन घेतलं आणि ज्यावेळेस ते दर्शन घेत होते त्यावेळेस भगवंत प्रभू रामचंद्र म्हणतात की हे सुलोचना माते, ओ माय, बहीण माय असणार त्या सुलोचनेला म्हणतात की ओ माय उठ गसे, तुझी इच्छा जी काही असेल ती बोल मला सांग आणि तुझी इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय माझ्या निजधामाला जाणार नाही. फक्त तुझी असणारी कोणती इच्छा आहे ती लवकर सांग. आयसे त्रिवार बोलतान सुलोचना उठली तत्वता, हृदय भुजा दंडासतान श्री रघुनाथा स्तवन करी. आणि त्यावेळेस असणारे प्रभू रामचंद्र असणारे त्या मातेला 3 वेळेस म्हणले की हे सुलोचना माता, ही आई बहिणी, अगं तुझी कोणती इच्छा आहे ती मला सांग. आणि त्यावेळेस सुलोचना मातेनं असणारा जो आपल्या पतीचा भुजदंड होता छातीवरती धरलेला आणि त्या असणारा हा भुजदंड हातामध्ये घेऊन असणारी ती प्रभू रामचंद्राला स्तवन करते, सांगते काय ते ऐका. जय जय ओ श्रीरामान भक्त काम कल्पद्रुमा, मी शरणाले मेघ श्यामान चरण महिमा कोण जाणे. आणि त्यावेळेस असणाऱ्या सुलोचना माता म्हणतात की हे भगवंता, तुम्ही असणाऱ्या भक्ताच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या असणाऱ्या भक्त काम कल्पद्रुमा, एक असणारं तुम्ही भक्ताच्या इच्छा सर्व असणाऱ्या पूर्ण करणाऱ्या भगवंता, माझी जी काही इच्छा आहे ती असणारी तुम्ही पूर्ण करा. म्हणून असणारी सुलोचना माता त्या प्रभू रामचंद्राला स्तवन करते, विचारते, मी तव तुझाले शरण वानरे इंद्रजिताचे शिरजान, आणले ते देवनी आपण सनात मजला करावे. हे भगवंता, माझ्या पतीचं त्या ठिकाणी माझ्या पतीचं जे काही शिरकमळ आहे, जे काही मुंडकं आहे ते असणारं तुमच्या सैन्यानं वानरांनी त्या ठिकाणी या वानर असणारं या ठिकाणी घेऊन आलेत आणि मला ती माझ्या पतीचं शिरकमळ द्या, एवढी असणारी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. भेटवावे सौमित्रान तो आम्हा स्वानंद सोयरा, द्यावे इंद्रजिताच्या शिरान विहित चारा करीन. आणि त्यावेळेस असणारं सुलोचना माता म्हणतात की हे प्रभू रामचंद्रा,
जो असणारा आम्हाला स्वानंद सोयरा असणारे त्या ठिकाणी लक्ष्मण जे आहेत, ज्यांनी माझ्या पतीचा उद्धार केला, यांची मला एकदा तुम्ही भेट घडवून द्या आणि माझ्या पतीचं शिरकमळ देऊन असणार मला सनाथ करा असं म्हणतात. मी तव तुझी कन्यकान जामरात शिर देवोनी देखा बोळवण करी रघुनायकान आणि कमन मागे काही. हे भगवंता, सुलोचना माता म्हणतात, हे भगवंता प्रभू रामचंद्रा, आहोत मी तुमची मुलगी हो आणि तुम्ही असणाऱ्या तुमच्या जावयाचं त्या ठिकाणी शिरकमळ द्या. शिरकमळ देऊन असणारी आमची बोलवण करा आणि आम्हाला बोलवण करून वाटे लावा असं त्या ठिकाणी सुलोचना म्हणतात. आयसे बोलता सुलोचना हृदय कळवळला रामराना अवलोकनी वानर सेनान काय वचन बोलता. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्राला असणारा पाझर फुटला त्यांना, कारण अवस्था तशी झाली होती त्या सुलोचना मातेची. ती खूप असणारी दुःखी झाली होती आणि दुःखी झाली की पतीचा असणार तिला शिरकमळ घ्यायचं होतं. म्हणून असणाऱ्या भगवंताला असणारे तिची त्या भक्ताची दया आली आणि दया आली म्हणून असणारे भगवंत म्हणतात की हे सुलोचना, अगं तुला काय पाहिजे मी द्यायला तयार आहे असं म्हणतात. अहो सुग्रिया जांबवंता नळ निळंग दाती तत्वता विचार मानला की समस्तान इंद्रजित कांता काय बोले. आणि त्यावेळेस असं म्हणतात की सर्व नळ निळ जांबवंत हनुमंत हे सगळे असतील त्यांना असणारे म्हणून म्हणतात की बघा ही असणारी सुलोचनाने इंद्रजिताची कांता काय म्हणते, हिचा विचार तिने काय मांडलेला आहे याचा असणारा तुम्ही विचार करा, ही काय मागते. हे तव रावणाची सुन आम्हा लागे आली शरण इंद्रजिताचे शिर देऊन गोळवण केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात की ही रावणाची सून आहे, इंद्रजिताची पत्नी आहे, त्या ठिकाणी ही आपला शरण आली आणि शरण येऊन त्या ठिकाणी म्हणते की तुम्ही आमची बोलवण करा, माझ्या पतिरायाचं शिरकमळ द्या आणि ते देऊन मला सनाथ करा असं म्हणते. आयसे बोलता रघुनाथ सुग्रीव मने मानरनाथ सुलोचने तुझा व्रतांत कैसा त्वरित समजला. आणि त्यावेळेस असणारा प्रभू रामचंद्राचं हे बोलणं ऐकून त्या ठिकाणी सुग्रीवजी म्हणतात की आता हा असणारा भगवंत भाळलेला आहे आणि हा भाळलेला आहे, हा असणारा शिरकमळ देऊन टाकील. आणि त्यावेळेस सुग्रीव महाराज म्हणतात की अगं सुलोचना, हा सगळा वृत्तांत तू सांगतेस पण हा तुला कसा ठाऊक आला, कसा ठाऊक झाला ह्याचा असणारा तू आम्हाला खरं खरं काय घडलेला प्रकार आहे तो सांग. शिर आणले वानरीन तुझे श्रुत झाले कवने परी भुजदंड धरिला हृदयावरीन तो झडकरी दाविला. अगं सुलोचने, तू असणारा आमच्याकडे आलीस आणि म्हणतेस की माझ्या पतीचं शिरकमळ द्या. तू कसं काय असणारं शिरकमळ मागतेस? तुला काय माहिती की आमच्या वानरांनी असणारा तुझ्या पतीचं शिरकमळ या ठिकाणी आणलेलं आहे? तुला कसं काय हे माहीत झालं? आणि नुसतं म्हणतेस की हृदयावरती धरलेला जो काही असणारा भुजादंड आहे तुझ्या पतीचा तो तू आम्हाला दाखवतेस. मग नेमका काय वृत्तांत आहे या गोष्टी मागलचा तो तू असणारा आम्हाला सांग. परिसे वानरनाथ सुग्रीवान माझे अंगण भूमीवरी बरवा भुजदंड आला जेव्हान प्रार्थना तेव्हा म्या केली. सुलोचना माता म्हणतात की हे सुग्रीव महाराज, अहो जो काही घडलेला वृत्तांत आहे ना तो मी तुम्हाला असणारा निवेदन करते, सांगते की असणारा माझ्या अंगणामध्ये त्या ठिकाणी हा भुजदंड येऊन पडला. पुढे काय वृत्तांत झाला ऐका. पाचबद्ध भूमीवरीन वर्तमान लिहिले सविस्तरी तो हा भुजदंड हृदयावरीन म्हणून निर्धारी दाविला. अहो सुग्रीव महाराज, अहो माझ्या अंगणामध्ये पचू नावाची भूमी आहे. पचू नावाच्या भूमीवरती असणारा म्हणजे अंगणात येऊन असणारा हा भुजदंड त्या ठिकाणी पडला आणि त्यावेळेस या भुजदंडाने त्या पचू नावाच्या जमिनीवर असणारा मला लिहून वृत्तांत सांगितला. आणि काय वृत्तांत सांगितला ऐका. प्रभू रामचंद्र भगवान की जय.